माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं या माढा मतदारसंघामध्ये अनेक तालुके हे दुष्काळी तालुके आहेत। या ठिकाणी पिण्याची पाण्याची समस्या, शेतीच्या पाण्याची समस्या आणि कुठलेही मोठे उद्योग या ठिकाणी आजपर्यंत आलेले नाहीत आणि त्यामुळं अनेक समस्यांना इथला नागरिक शेतकरी सामोरं जात आहे। विशेषतः या मतदारसंघामध्ये करमाळा, सांगोला, मान, माळशिरस अशा तालुक्यामध्ये अनेक सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प आहेत आणि हे प्रकल्प सरकार पूर्ण करत नाही, त्याला पैशाची तरतूद करत नाही आणि त्यामुळं सातत्यानं आमच्या या विभागावरती अन्याय होतो आहे। उजनीच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी अतिशय तीव्र आहे। हे प्रश्न सुटले पाहिजेत अशी भूमिका घेऊन संघर्षाची भूमिका म्हणून माझी उमेदवारी मी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। मागच्या वेळेस केंद्रीय मंत्री पवारसाहेबांना आम्ही प्रचंड मताने निवडून दिलं। त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या मतदारसंघातल्या जनतेच्या पूर्ण झालेल्या नाही। विशेषतः कुर्डवाडीचा जो रेल्वे वर्कशॉपचा प्रश्न आहे तो अपूर्ण आहे, त्यामध्ये कुठली कारवाई झालेली नाही। फलटण बारामती रेल्वे ही तिथल्या नागरिकांची अनेक दिवसाची मागणी आहे, परंतु तो प्रकल्पसुद्धा केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळं हा प्रकल्प त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेला आहे। पंढरपूर लोणंद ही रेल्वेसुद्धा वर्षानुवर्षे या ठिकाणी अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आणि विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनेक आश्वासनं आम्हाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी दिलेली होती आणि हजारो लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं। करमाळा तालुक्यामध्ये जमीन द्या, मग त्या ठिकाणी आम्ही दुधाचे प्रकल्प आणू आणि 5 ते 6 हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं होतं। ते हे आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळं इथल्या बेरोजगारांना काम नाही, शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, उजनी धरणाची अवस्था अशी आणि शिवाय या ठिकाणी अनेक ज्या इतर अडचणी आहेत त्यामध्ये विजेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि रस्त्याचा प्रश्न तर अतिशय भयानक या ठिकाणी आहे, म्हणजे रस्ते आहेत का नाही अशी परिस्थिती आहे। मग हे अनेक वर्ष सत्ता देऊनसुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी कुठलंही छोटं मोठंही काम केलेलं नाही। वास्तविक पाहता आमची अपेक्षा होती की केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रातल्या काही योजना या ठिकाणी येतील आणि आमचे प्रश्न सुटतील, परंतु केंद्रीय मंत्री असूनसुद्धा पवारसाहेबांनी या मतदारसंघामध्ये कुठलंही काम कधीच केलेलं नाही आणि त्यामुळं आम्हाला जनावरांच्या छावण्या उघडावं लागतात, शिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीत, असे अनेक प्रश्न या ठिकाणी असल्यामुळं ही लोकसभेची उमेदवारी ती प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी टाकलेली आहे। विशेषतः मधल्या काळामध्ये फार मोठा दुष्काळ या ठिकाणी पडला, प्यायला पाणी नव्हतं, टँकरनं आम्हाला पाणी प्यावं लागत होतं, जनावरांच्या छावण्या या ठिकाणी कराव्या लागलेल्या होत्या आणि त्यानंतर काही बऱ्यापैकी पाऊस पडला, परंतु त्यासाठी जी पैशाची गरज होती, बँकेचं कर्ज पाहिजे होतं, ते जिल्हा बँक आम्हाला या ठिकाणी देत नाही आणि त्याचं कारण या ठिकाणी जिल्हा बँकेचे जे संचालक आहेत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांनी खाजगी कारखान्यांना या ठिकाणी कर्ज घेतल्यामुळं 200-200 कोटी रुपये या नेते मंडळींनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामुळे जो पैशाचा तुटवडा झालेला आहे त्यामुळं सामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही। म्हणजे एकीकडे पाणी नाही, वीज नाही, रस्ते नाहीत आणि कर्जही मिळत नाही, अशा
संकटामध्ये या मतदारसंघातला मतदार हा सापडलेला आहे आणि त्यांना न्याय मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून हे प्रश्न संघर्षाची भूमिका घेऊनच आम्हाला जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी या ठिकाणी संघर्षाची भूमिकाही घ्यावी लागलेली आहे. विशेषतः उजनीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावी लागली, परंतु राष्ट्रवादींच्या नेत्यांच्याकडून अतिशय अपमानास्पद अशी भाषा आम्हाला या ठिकाणी ऐकावी लागली. आणि हा स्वाभिमानाचा जिल्ह्याचा आता प्रश्न झालेला आहे आणि म्हणून आम्ही स्वाभिमानासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, सुशिक्षित बेकारांची समस्या या ठिकाणी सुटली पाहिजे म्हणून आणि आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी ही उमेदवारी टाकावी लागलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक तालुके हे दुष्काळी तालुके आहेत आणि इथे जिरायत शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विशेषतः मान तालुक्याचं जर उदाहरण घेतलं तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हे उपलब्ध करावे लागतात. करमाळा तालुक्यातला निम्मा भाग, माळशिरस तालुक्यातला निम्मा भाग, सांगोला पूर्ण तालुका अशा तालुक्यामध्ये ही दुष्काळाची आणि जिरायत शेतीची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून केंद्रातर्फे जिरायत शेती लागवडीखाली आणण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आहेत आणि या योजना या ठिकाणी राबवल्या गेलेल्या नाहीत. वास्तविक पाहता अशा प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये होणं आवश्यक होतं. ऊस या ठिकाणी ऊसाच्या बाबतीमध्ये बोललं जातं, परंतु ऊस म्हणजे ऊसाचं आंदोलन म्हणजे काही लोकसभेच्या इलेक्शनला हा एक मुद्दा पुरेसा नाही. या मतदारसंघामध्ये मागासवर्गीय आहेत, मुस्लिम आहेत, धनगर समाजाची मंडळी आहेत, मराठा समाजाची मंडळी आहेत आणि तरुण वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार वाचून वंचित आहे. आणि मग ह्या समस्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. फक्त ऊसाचं आंदोलन करून या ठिकाणी मतं मागणं म्हणजे एक ठराविक भागापुरतं किंवा ठराविक लोकांच्या पुरतं आंदोलन करून लोकसभेमध्ये हे प्रश्न आमच्या विभागाचे सुटणार नाहीत असं आमचं स्पष्ट मत या ठिकाणी आहे. विशेषतः जी आंदोलनं केली गेली त्यामध्ये शेतकऱ्यांचे बैलगाड्या, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचे ट्रक्स यांची टायर फोडली गेली. खरं म्हणजे या शेतकऱ्यांनी कर्ज काढून ही वाहनं या ठिकाणी घेतलेली होती. ही काही कुठल्या कारखानदारांची वाहनं नव्हती, ही शेतकऱ्यांची वाहनं होती. म्हणून शेतकऱ्याचं कैवार घेऊन लोकांची दिशाभूल करणारी नेते मंडळींनी शेतकऱ्यांचंच नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. विशेषतः ऊस दराच्या बाबतीमध्ये जी काही अपेक्षा या ठिकाणी लोकांनी ठेवली होती त्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी काही लोकांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि ते आंदोलन माघार घेण्यात आलं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा जनतेची दिशाभूल करण्याचंच काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मूलभूत समस्या या मतदारसंघातल्या त्या जिरायत शेतकरी असो, महिला असो, मागासवर्गीय असो यांच्या मूलभूत समस्या या ठिकाणी सुटणं अतिशय गरजेचं आहे. 43 माढा लोकसभा 2014चं इलेक्शन लागलेलं आहे आणि तिथून प्रतापसिंह मोहिते पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेसाठी उभे. त्यांची उमेदवारी ही कार्यकर्त्यांनी जनतेने घोषित केलेली उमेदवारी आहे. वास्तविक पाहता आमच्या भागामध्ये म्हणजे आता माढा लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये साताराचे 3 तालुके मोठे येतात, माण, खटाव, फलटण. त्याचबरोबर माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि पंढरपूरचा काही भाग येतो, कोरेगावचा काही भाग. सातत्याने आमच्या भागावरती इथे अन्याय झालेला आहे, कारण सोलापूर जिल्हा कायम 3 वर्षानंतर कायम दुष्काळ येते या भागात पडतो. मागच्या वेळेला 2009 साली ज्याला त्या आधीचं आपल्याला सांगते की सोलापूरचं जेव्हा ओपन सीट होतं लोकसभेचं त्याला प्रतापसिंह मोहिते पाटील हे 1.25 लाख मतांनी लीडनी आले होते निवडून तिथून. आणि त्यानंतरच्या पंचवार्षिकसाठी त्यांच्यासाठी तिकीट ठेवलेलं होतं
त्याहीपेक्षा दुप्पट मताने निवडून येणारी काळ्या दगडाची रेष असताना केवळ घरगुती त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या स्वार्थापोटी त्यांना उमेदवारी सोडावी लागली. त्यांनी सांगितलं भावाने त्यांच्या की मला मोठं व्हायचं, मला काही कमिटमेंट केलेलं आहे, तर तुझी अडचण होईल मला, आणि म्हणून तू उभं राहायचं नाही. आणि केवळ फक्त निव्वळ फक्त भावाच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्यांचा आधार ठेवायसाठी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी सोलापूरची उमेदवारी माघारी घेतली. आणि जे पंढरपूर राखीव होतं ते माढा ओपन झालं. त्यावेळेला 2009मध्ये प्रतापसिंहांनी 2009मधून आपलं एक नैतिक अधिकार म्हणून तिथून लढवायचं ठरवलं. माढ्यामधून प्रचाराची सुरुवातही केली, परंतु त्यावेळेला सुद्धा घरगुती सगळे समोर आलं सगळं, आणि शरद पवारांसारखे नेत्यांना इथे आणण्यात आलं. वास्तविक पाहता प्रचार सुरू झाला तर रिस्पॉन्स सगळा चांगला असताना सुद्धा की पवारांसारखा एवढा मोठा बलाढ्य नेता आपल्याकडे येतो की जो महाराष्ट्राचा 4 वेळेला मुख्यमंत्री राहिलेला आहे, देशाचा कृषी मंत्री, सेंट्रलमध्ये मिनिस्टर असलेला आहे, आणि अशा माणसाला आपण इथे नेतृत्व करायची संधी दिली तर निश्चित आपल्या भागाचं नंदनवन होईल आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चित सुटतील, एवढं आम्ही ह्या अपेक्षेने आम्ही सर्वांनी बिनशर्त त्यांना पाठिंबा दिला. परंतु 5 वर्षामध्ये शरद पवारांनी जनतेची निराशाच केली. त्या पलीकडे त्यांनी आमची अपेक्षा होती की मूलभूत प्रश्न की पाणी आमचं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि पाणी मिळावं, त्यासाठी मागच्या ज्या 2 वर्षामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेला आम्ही पाण्याची मागणी केली, आणि त्या पाण्याच्या मागणीसाठी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी टेंभुर्णी इथे हायवेला रास्ता रोको केलं होतं. आम्ही म्हटलं की वरून पाणी सोडा. वास्तविक आता 100 वेळा सांगायची गरज नाही की टेल टू हेड पाणी भरायचं असतं, परंतु यांची 16 ते 18 वरची धरणं भरली जातात आणि उजनी कायमची म्हणजे दुष्काळात आणि कोरडी असते. तर आम्ही म्हटलं वरून पिण्यासाठी पाणी सोडा, नाही तर आम्ही फिरून देणार नाही. परंतु तरीही यांच्या हातात सगळं असताना या लोकांकडे आज जवळजवळ ही 3री टर्म पूर्ण झाली आहे त्यांची राष्ट्रवादीची. सगळी महत्त्वाची खाती, मग अर्थ खातं असो, इरिगेशन असो, बांधकाम असो, विजेचं ऊर्जा खातं असो आणि गृह खातं, ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असताना सुद्धा आज जनतेला पाण्यासाठी वणवण फिरायला लागतं. विजेचा प्रश्न तर एवढा महाभयंकर आहे की हेच अजित पवारांनी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की 12-12-12ला मी महाराष्ट्र भार नियमनमुक्त करणार, परंतु 12-12-12 गेलं, 12-12-13 गेलं, आता 14 साल आलं आहे, तरी विजेचा लपंडावा आणि आपण हे करतो. दुसरी गोष्ट की दुष्काळ असताना पाणी नव्हतं तरीही शेती पंपाची आपल्याला बिलं भरमसाठ आली, आणि MSEBीकडे गेल्यावर आधी बिल भरा मग बोला, त्यामुळे तिथे शेतकऱ्यांना काही न्याय मिळाला नाही आणि वीज बिल माफी झाली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींवरून एवढंच त्यांचं म्हणजे की त्यांची इच्छाशक्तीच नाही की जनतेसाठी काय करावं. उलट इंग्रजांच्या काळापासूनचं जे 60% पाणी आपल्यासाठी होतं उजव्या कालव्याला आणि डाव्याला 40, तर 20% आपल्या हक्काचं पाणी बारामतीकरांनी पळवलं आहे. आणि पाणी देण्याची तर गोष्ट लांबच राहिली, परंतु हक्काचे 20% घेऊन त्यांनी 60 त्यांचं केलं आणि आपलं 40 केलं. आणि ह्याला सगळं हातभार लावणारे यांचे हे बगलबच्चे हे जे राष्ट्रवादीचे घड्याळवाले आहेत हेच. वास्तविक एखाद्याने म्हटलं असतं नेत्यांनी की आमच्या हक्काचं 20% दिल्यानंतर आम्ही जनतेला काय जबाब द्यायचा, परंतु आपल्याला काहीतरी तुकडा मिळतोय आणि त्याच्यासाठी किंवा खुर्चीसाठी या लोकांनी पवारांना ते 60-40 करून दिलं. दुसरं म्हणजे उज्जत तवशीच्या तिथे ते एक कालवा बंधाऱ्याचं मोठ्या युद्ध पातळीवर काम चालू आहे, ते झालं तर नीरा पूर्ण बारामतीकडे सगळी वळणार आणि कायमचं आमच्या भागातलं इथलं नीरा नदी कायम म्हणजे कोरडंच पात्र दिसणार. तर हे एवढा अन्याय होत असताना प्रतापसिंहासारखं जो नेतृत्व त्यांनी केलेलं आहे ह्या भागातली या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या समस्यांची त्यांना जाण आहे, तर त्यासाठी लोकांनी त्यांना हे सांगितलं की आता पप्पा आपण उभं राहिलं पाहिजे, आपण नेतृत्व करा, तरच काहीतरी बदल आणि चांगलं काहीतरी या आपल्या भागाचं इथलं हे होईल. नाहीतर मान खटावचं सुद्धा आपण बघितलं की मान खटावरती कायम तिथे दुष्काळी शिक्का जो पडलाय, ते आज जवळजवळ इंग्रजांच्या काळापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिथे पाण्यासाठी ती लोक म्हणजे वणवण भटकत आहेत की आजपर्यंत कुठल्याही अशा नेत्यांनी किंवा त्या भागाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी
पाण्याचा प्रश्न काही सोडवला नाही. मग कोणी कुठल्या पक्षाचं असेल किंवा अपक्ष असेल किंवा अजून कोणी असेल, परंतु त्यांच्या ॲडजस्टमेंटमध्ये शेतकऱ्यांची किंवा सामान्य माणसांची मात्र कायम फरफट होत आलेली आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून जनतेचा प्रतापसिंह मोहिते पाटलांवर विश्वास आहे की एक शब्दाचा पक्का आणि धडाडीचा आणि धाडसी नेता आहे. तर अशा माणसाच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, त्यांनी नेतृत्व आपलं केलं पाहिजे आणि म्हणून ही उमेदवारी जाहीर झालेली आहे. माढा लोकसभेचे अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते पाटील यांना आपण मतदान करावं. त्यांचं चिन्ह आहे, त्यांचं छताचा पंखा, सिलिंग फॅन. त्यांना मतदान एवढ्यासाठी करावं की इथले जे प्रश्न प्रलंबित आहेत, मग पाण्याचा प्रश्न असेल किंवा वर्कशॉपचा, रेल्वे वर्कशॉपचा आहे, पलटण लोणंद रेल्वेचा आहे, ब्रॉडगेजचं तर लांबच राहिलं, पण MIDC वगैरे जे काही मोठ्या योजना आपण आणू शकतो, परंतु त्या इथे ज्यांना नेतृत्व दिलं त्या लोकांनी केलेलं नाहीत. राष्ट्रवादीवाल्यांना आपण मागच्या पिढ्यानपिढ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इथे सत्ता उपभोगली आहे, परंतु तरी इथले प्रश्न सुटलेले नाहीत. तर जे जिव्हाळ्याचे असे प्रश्न आहेत की MIDC सारखं आहे, रेल्वे वर्कशॉपचा आहे, पलटण लोणंद रेल्वेचा आहे, त्याचबरोबर पाणी प्रश्न फार मोठा गहन प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक धाडसी, शब्दाचा पक्का आणि ज्यांनी काम करून दाखवलेलं आहे, ज्याची जनमानसात एक स्वच्छ प्रतिमा आहे, अशा नेतृत्वाला प्रतापसिंह मोहिते पाटलांना आपण निवडून द्यावं, एवढी मी सर्वांना आग्रहाची विनंती करते.